हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर श्रावण येत आहे, त्यासाठी भरपूर सण समारंभ येत आहेत श्रावणासाठी. श्रावण सोमवार, श्रावण शुक्रवार आणि भरपूर उपवास तापस पण असणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला तांब्याची भांडी लागणार आहेत. तर तेच तांब्याची भांडी एका सोप्या ट्रिकनी कशी स्वच्छ करायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना पण मदत होईल तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवते तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची. ते जास्त शेअर करा, म्हणजे ज्या लोकांना तांब्याची भांडी घासणं किचकट वाटते त्यांना पण सोयीचं पडेल ही ट्रिक वापरून. चला तर मग दाखवते आता कशी तांब्याची भांडी स्वच्छ करायची ते तुम्हाला दाखवणार आहे. तांब्याची भांडी कशी स्वच्छ करायची ही मेथड तुम्ही आधी कधी पाहिली नसाल, इतकी जबरदस्त आहे मेथड. भांडी घासायला जास्त वेळ पण लागत नाही, पटकन होतात भांडी स्वच्छ. चला तर मग बघूया. हे एक तांब्या आणि हे तामण आहे माझ्याकडं. बरेच दिवस स्वच्छ केले नाही त्यामुळं घाण झालेलं आहे भरपूर. तसंही हवेच्या संपर्काला आल्यामुळे भांडी घाण पडतात, काळी पडतात. बघू शकताय भरपूर घाण झालेली आहे ही भांडी. बघू शकता इथं तांब्या आहे, तांब्याचं भांडं आहे. बघू शकता भरपूर घाण झालेलं आहे, डाग पडलेले आहेत भरपूर. आतनं पण बघू शकता एकदम काळं झालेलं आहे हवेच्या संपर्कामुळे. बघू शकताय तिथं तामण पण बघू शकताय, तामणाला पण डाग पडलेले आहेत भरपूर. शकताय पाण्याचे डाग पडलेले आहेत तिथं हवेच्या संपर्कामुळे आलेल्यामुळे. बघू शकताय भरपूर घाण झालेलं आहे हे तामण. बघू शकताय. तर हे तांब्याचं तामण आणि भांडं कसं स्वच्छ करायचं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. एकदम नवीन आल्यासारखं, विकत आणल्यासारखी तांब्याची भांडी वाटतील तुम्हाला. तर अशी एक ट्रिक आहे ती मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग जास्त वेळ न करता दाखवते काय काय साहित्य लागते त्यासाठी, तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी. चला तर मग बघूया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पीठ चाललेलं असते त्या पिठाची भरड घेतलेली आहे मोठी अशी. बघू शकताय मोठी भरड घेऊ शकताय किंवा भरड नसेल तर पीठसुद्धा घेऊ शकताय तुम्ही. तर मी असं पीठ घेतलेलं आहे. बघू शकताय बारीक असं पीठ भरड घेतलेली आहे. भरडसुद्धा घेऊ शकताय तुम्ही, भरडनं पण होईल काम तुमचं. तर पीठ चाळून झाल्यावर जी चाळणीत उरलेली भरड असते ती मी इथं घेतलेली आहे. तर त्यात अर्धा लिंबू पिळायचा आहे तुम्हाला. बघू शकता इथं अर्धा लिंबू पिळत आहे मी. लिंबूच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगरसुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे असेल तर. आता इथं 1 चमचा मी साधं मीठ घालते. मीठ तर सगळ्यांच्या घरात असतंच त्यामुळे 1 चमचा साधं मीठ घालते. त्यानंतर हँडवॉश घालते. हँडवॉश किंवा शॅम्पू तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकताय. हँडवॉश, विम लिक्विड किंवा शॅम्पूसुद्धा वापरू शकताय तुम्ही. ते थोडंसं घालते. त्यानंतर पाणी मिक्स करायचं आहे. यात एकदम पाणी घालायचं नाही, जास्त थोडं थोडं घालायचं आहे. बघू शकताय जास्त पाणी झालं तर जमणार नाही आपल्याला. कन्सिस्टन्सी पाहिजे बरोबर, म्हणून थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घालायचं आहे आणि घट्ट असे, जास्त पातळ पण नाही घट्ट पण नाही, अशी कन्सिस्टन्सी तयार करायची आहे. तुम्ही तुमची केवढी भांडी आहेत त्यानुसार कमी शकताय, कमी जास्त प्रमाणात. व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळं. जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, अशी कन्सिस्टन्सी करायची आपल्याला. बघू शकता आता कन्सिस्टन्सी झालेलं आहे, सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपलं पिठात घातलेलं साहित्य. आता हे बाजूला करून घेऊ आणि तांब्या घेतला. इथं तांब्याला लावून दाखवते तुम्हाला. आता काही करायचं नाही, फक्त तांब्याला घासायचं आहे, लावून सोडायचं आहे. बघू शकताय लावल्यावर कसं झालं लगेच. आधीचा तांब्या बघू शकता आणि आताचा तांब्या बघू शकताय, फरक जाणवेल तुम्हाला. नुसतं तांब्याला लावून घ्यायचं हलक्या हातानं. ही पेस्ट सगळीकडं बघू शकताय. पेस्ट लावल्यावर सगळं तांब्या एकदम क्लीन झालेला आहे. बघू शकताय अशा प्रकारे सगळ्या तांब्याला पेस्ट लावून घ्यायची आहे.
आता तांब्या उलटा करून ठेवायचा आहे आणि सगळ्या तांब्याला लावून घ्यायचा आहे. बघू शकताय अशा प्रकारे सगळ्या तांब्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे पटपट. बघू शकताय. आता कढईला लावून घेऊ पेस्ट ही तांब्याच्या. अशी पेस्ट सगळीकडे लावून घ्यायची आहे. सर्व तांब्याच्या कडेने पेस्ट लावून घ्यायची आहे. आता बघू शकता अशी कढईला पण लावून घ्यायची. बघू शकताय. आणि आता तांब्याच्या गळ्याला सुद्धा लावायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे गळ्याला सुद्धा ही पेस्ट लावून घ्यायची आहे. तर हात मागत पाणी टाकते तांब्यात. पाच मिनटं बाजूला ठेवून घेऊ आणि या तामणाला पण लावून घेऊ. बघू शकता तामण किती घाण झालेलं आहे. तामणाला पण लावून घेऊ. लावून घेतलेला आहे. आता बॅक साईडला लावून घेऊ. बघू शकता ही बॅक साईड किती काळी झालेली आहे. ह्याला आपण लावून घेऊ. असं जास्त घाण झालं असेल तर चोळू सुद्धा शकता तुम्ही. हे तामण जास्त घाण आहे तर चोळून घेते जरा मी. बघू शकताय एकदम स्वच्छ निघालेलं आहे तामण हे. आता हे 5 मिनटं असंच ठेवून घेऊ कमीत कमी आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेते मी नंतर. आता तांब्या एकदम स्वच्छ झालेला आहे. कोरडा निघालेला आहे. डाग पण गेलेले आहेत बऱ्यापैकी तांब्यावरचे सगळे. बघू शकता एकदम नवीन आणल्यासारखा दिसत आहे. आता तो कॉटनच्या फडक्यानं मी पुसून घेते म्हणजे पाण्याचे डाग राहणार नाही त्याच्यावर. नाहीतर पाण्याचे डाग राहतात पुसून नाही घेतलं तर. पुसून घेते स्वच्छ. फडक्यानं किंवा कोणीच्या साईनं तुम्ही पुसू शकताय. आतनं पण पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ क्लीन झालेला आहे तांब्या. फक्त आतनं पण एकदम क्लीन झालेला आहे तांब्या आणि बाहेरनं पण एकदम क्लीन छान स्वच्छ कोरडा झालेला आहे. बघू शकता इथं गेला आहे स्वच्छ. आधीचं तांबण बघू शकताय आणि आताचं तांबण बघू शकताय. छान मस्तपैकी डाग पण गेलेला आहे तांबणावरचे सगळे. बघू शकता इथं. आता ही पण कॉटनच्या ओढणीनं किंवा फडक्यानं पुसून घेते म्हणजे ह्याच्यावर पण डाग पडणार नाहीत. एकदम नवीन आल्यासारखं दिसते तांबण आपलं. बाहेरनं पण पुसून घेऊ. बघू शकता इथं पुसून घेतलेलं आहे तांबण. आता एकदम स्वच्छ नवीन आणल्यासारखं दिसतंय आणि डाग पण गेलेले आहेत बऱ्यापैकी. आतून बाहेरून एकदम स्वच्छ झालेलं आहे तांबण. बघू शकता इथं. भांडी घासून घ्यायचे आहेत म्हणजे पाण्याचे डाग राहत नाहीत त्याच्यावर. ही एक काळजी तेवढी तुम्हाला घ्यावं लागणार. बघू शकता हे तांबण नवीन आणल्यासारखं दिसतंय. शकता हा तांब्यासुद्धा नवीन आणल्यासारखा दिसतोय. अगदी एकदम विकत आणल्यासारखा दिसतोय. बघू शकता. चला तर मग कसा वाटला आजचा हा व्हिडिओ. आहे की नाही सोपी ट्रिक. तर त्यासाठी ही सोपी ट्रिक वापरून तुम्ही तांब्याची भांडी स्वच्छ करू शकताय अगदी 2 मिनटात. चला तर मग कशी वाटली आजची ही सोपी ट्रिक. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.